सगळ्या ग्रंथाचा सारातला सार एका ओळीमध्ये. काही ओळ्या अशा आहेत महाराज तत्पदाला प्राप्त करून देतात. तत्पदाला फक्त एकचित्त झालं पाहिजे. खायचं बैसुनी आणि आवडी अनंत आहे का नाही तसं हे तरी अवधान आणि मग सर्व सुखाचे हे प्रतिज्ञोत्तर माझे माऊलीने प्रतिज्ञा केलेली. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. हे आपला कमीपणा आहे. तिथपर्यंत आपण जात नाही. हा कमीपणा आहे. पारायण करतो पण त्या पारायणामधला पारा आपल्याला सापडत नाही. पारा कळला पाहिजे. त्या ओळीतला अर्थ कळला पाहिजे. ओळीतला अर्थ कळल्याशिवाय आपला स्वार्थ साधता येत नाही. पण हे लय अवघड आहे. एवढं सोपं नाही. नाथ बाबा सांगतात ना पारियाचा रवा आणि येत नाही परोपरी. महाराज कीर्तनाची गादी आणि कीर्तनाचा विषय सामान्य समजू नका. आपल्याकडे जाऊ द्या. कीर्तन झाल्यावर जाऊ. कशाला नाही तुमच्या इथं बरं आहे तसं. कीर्तन सुरू झाले आले. आता मळ्याच्या मानानं खूप चांगले आले नाही का. पंचतत्वचे तुमच्या इथं पृथ्वी आप तेज वायू आणि कारण घराची कळा अंगण सांगते. प्रवेश केल्याच्या नंतर चैतन्याची शोभा. हरिपाठ चालला होता. सगळे टाळकरी हरिपाठ म्हणून लागले. हरिपाठातला हरी जोपर्यंत सापडत नाही आणि तो हरी मुखातून येत नाही तोपर्यंत आपली चिंता हारत. प्रपंचात चिंता वाढते. प्रपंचात चिंता वाढते आणि पारमार्थामध्ये चिंता चिंता ते पळाली. प्रवेश भितरी ज्यावेळेस तुमच्या गोकुळामध्ये देहामध्ये हरी प्रवेश करेल तेव्हा चिंता पळते. आणि त्याच वेळेस समजायचं उजळले भाग्य नावघी चिंता बस कुठे सापडत नाही. संत दर्शनी हा लाभ टाळी वाजवायचा आपल्याला कंटाळा येतो. मी जरी कीर्तनात कोणाच्या बोटल मारा टाळी वाजवायचा लय कंटाळा येतो. तुमचंच नाही. आता गादीवर असल्यावर टाळी वाजवा म्हणायच लागते आणि वाजवाच लागते. पण बसल्याच्या नंतर काय शब्द काय फक्त ऐकू वाटते माणसाला. टाळी वाजवत आहे आणि वाजवणे शक्य नाही महाराज. ऐकता ऐकता एकच करावं ना टाळीच्या वैसुनी. पण एक लक्षात ठेवा चाल म्हणणारे चाल म्हणतात पण पक्वादी मात्र दोन्ही हाताने घाम युरोप वाजवतात. त्यांच्यासाठी तरी टाळी वाजवा.
कलाकाराची किंमत कधी केली पाहिजे. एक एक बोल वाजवण्यासाठी 3-3 तास इंद्रायणीच्या कडेवर जाऊन बसायला लागणार. सोपं नाही एवढं. चलो मच्छिंद्र, मायातून बाजूला काढणारी ताकद आहे. मायाजाळातून बाजूला काढणारी. मग ज्ञानोबारानं सगळा विचार केला आणि विचार करून ग्रंथ लिहिलाय. नामदेवरांनी पाहिला तेव्हा नामदेवराला किंमत कळाली. कारण नामाशिवाय ज्ञानाची किंमत कळत नाही. तुम्ही स्वतंत्र बसून तुमचं नामस्मरण करा. तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. पारमार्थ परतंत्र ठेवू नका, स्वतंत्र करा. आपण काय करतो? तुम करते मग इथं वाया जाते.